नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण जाणार आहोत अंबरनाथ शहरातील नेवारी फाटा चिंचवली येथील राधाकृष्ण मंदिर पाहण्यासाठी। हे जे मंदिर आहे ते अंबरनाथ स्टेशनपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। निसर्गरम्य अशा या ठिकाणी हे मंदिर आहे आणि हो, इस्कॉन टेम्पल म्हणूनही या मंदिराला मान्यता आहे। तर आपण आता मंदिर बघूया, परिसरात जाऊया, चला। हे जे मंदिर आहे ते 2025 साली म्हणजे अगदी नवीनच झालेलं मंदिर आहे। तुम्ही पाहू शकता या मंदिराच्या आजूबाजूला मस्तपैकी ग्रीनरी आहे, सुंदर वाटते। मंदिराच्या अगदी बाजूलाच गोशाळा आहे। तर श्रीकृष्ण आणि गोमाता यांचं कनेक्शन आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। तसंच गोमातांची सेवा करायची असेल तर इथे गायींचे लाडू किंवा मग चारा विकत मिळतो। आपण तशी सेवा इथे करू शकतोय। गोशाळेच्या जवळच एक स्वीट मार्ट पण आहे, तर तिथून प्रसादाची व्यवस्था आपल्याला करता येते। तर आम्ही गोमातेला थोडंसं अन्नदान केलं, आजूबाजूचा परिसर बघितला आणि आता आम्ही चाललो आहोत मेन मंदिरामध्ये। निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हे भव्य मंदिर पाहून त्याचं आर्किटेक्चर, त्याचं रेखीव काम अगदीच बघण्यासारखं आहे। मन खुश होऊन गेलं आमचं। आता आम्ही पुढे जाऊन मेन एंट्रन्समध्ये जाणार आहोत आणि मंदिर बघणार आहोत, गाभाऱ्यामध्ये जाणार आहोत। तर मंदिराचे काही टायमिंग्स आहेत इथे, सकाळी 5 ते 1 आणि संध्याकाळी 4:30 ते 9 या दरम्यान गाभारा ओपन असतो। तर आम्ही आलो आहोत 5 वाजता, तर आम्हाला ह्या मंदिराचं दर्शन नक्कीच होईल। मंदिरात आल्या समोरच आम्हाला 4 मूर्त्या दिसल्या। तर त्यामध्ये लेफ्ट साईडला आहे ते श्री गौर निताई म्हणून आहे आणि राईट साईडला जी मूर्ती आहे ते राधा विनोद बिहारीजी असं लिहिलेलं आहे। तर अशा या मूर्त्या आहेत, मोहक अशा मूर्त्या, सुंदर गोल्डन अशी चौकट आहे आणि मंदिरात हे दर्शन झाल्यानंतर अगदीच प्रसन्न वाटायला लागलं। दर्शन झाल्यानंतर आम्ही वरच्या फ्लोअरला गेलो, कारण हे जे मंदिर आहे ते 2 फ्लोअरमध्ये आहे। मंदिराचे जे पिलर्स आहेत तर त्या पिलर्सवरती भक्त प्रतिकृती 3D मध्ये कोरली गेलेली आहे। तसंच वरती आम्ही आलो तर इथे तिन्ही भिंतींवरती 3D पिक्चर्स लावले गेले होते। यामध्ये बाळकृष्ण जन्मोत्सव, श्रीकृष्ण गोपिका, रासलीला, गोवर्धन पर्वत उचलणे, राक्षसांचा वध अशा बऱ्याच काही गोष्टी रेखांकित केलेल्या होत्या, ज्या श्रीकृष्णांच्या जन्माच्या वेळी घडलेल्या होत्या। आपण वरच्या फ्लोअरवरनं खाली पाहिलं तर अगदी सहज असं सुंदर श्रीकृष्णांचं दर्शन होतं। तसंच मंदिराची सुंदरता इथून न्याहाळता येते। पूर्ण मंदिराचं दर्शन इथून आपण करू शकतो। शिवाय मंदिरावर जे कोरीव काम आहे ते अगदी जवळून पाहण्याची आपल्याला संधी मिळते। तर असं हे सुंदर दर्शन आमचं झालेलं आहे। इस्कॉन मंदिर किंवा राधाकृष्ण मंदिर तुम्ही बोलू शकताय। तर आम्ही दर्शन घेतलेलं आहे। तुम्हाला एक छोटीशी टिप देते, तुम्हाला जर का या मंदिरात यायचं असेल तर थोडंसं आतमधल्या साईडला असल्यामुळे जर का तुमची स्वतःची गाडी नसेल तर तुम्ही ज्या गाडीने आलात त्याच गाडीने जाण्याचा प्रयत्न करा, कारण इथे दुसरी सेवा काहीही उपलब्ध नाही की तुम्ही परत जाऊ शकाल। मंदिर तर खरंच पाहण्यासारखं आहे, तुम्ही नक्की व्हिजिट करा। सध्या म्हणजे नवीनच झालेलं आहे 2025 साली, तर त्यामुळे टुरिस्ट अगदी कमी आहे। तसंच पार्किंगची पण सोय अगदी व्यवस्थित आहे। तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला की नाही कमेंट करून मला नक्की कळवा। तर मित्रमैत्रिणींनो, इथे येऊन आमचं तर मन प्रसन्न झालं आणि आता आम्ही निघणार आहोत। संध्याकाळचे 6:30 झाले, बाहेर सूर्यास्त आहे, तर ते पण पाहूया आपण। टिल देन बाय।